सुरुवातीलाच मित्रांनो, मुंबईमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्रीवरून सगळ्यात मोठी बातमी शिवसेनेच्या बाबतीतली मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आज झालाय तब्बल 200 नेत्यांचा प्रवेश। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पहिला मोठा ठाकरेंकडून झटका। शिंदे सेनेतून आलेला हा पहिला मोठी लाट ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेला हा सगळ्यात मोठा प्रवेश। उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता मुंबईमध्ये आपली कमाल करू लागली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांचा गट, काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्या एकत्रित तीनही पक्षांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मोठा धक्का दिलाय। यावेळी जवळजवळ 2000 गाड्यांचा ताफा घेऊन आलेले 200च्या आसपास नेते यांनी मात्र ग्रामीण महाराष्ट्रातून आजही उद्धव ठाकरे यांचं वजन दिमागदार आहे, दमदार आहे हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला। आणि हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी नवसंजीवनी आहे, कारण की अशा प्रकारचा पहिल्यांदाच प्रवेश मुंबईमध्ये मातोश्री मध्ये कित्येक वर्षानंतर घडून आलाय। आणि हा सगळ्यात मोठा दावा सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आलाय। संजय राऊत आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी या पक्षप्रवेश केलेल्या संपूर्ण नेत्यांचं मनपूर्वक स्वागत करत शिवसेनेमध्ये अभिनंदन केले। हा शिवसेनेच्या युगाचा सुवर्णयुग म्हणावा लागेल। अशा प्रकारची कोणत्याही प्रकारची सत्ता नसताना शिवसेनेत होणारे पक्षप्रवेश ठाकरेंसाठी लीला खूप मोठ्या पुढे घेऊन जाणारे आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले। मित्रांनो, बघूया आता कोणकोणत्या नेत्यांनी केलाय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश आणि शिंदे सेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये काय सांगितलंय नेत्यांनी फरक। मित्रांनो, प्रवेश करतेवेळी काही नेत्यांनी म्हटलंय की उद्धव ठाकरेंची शिवसेना खूप वेगळी आहे। एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये काही नेत्यांच्या पाठीमागे राहावं लागतं, ते सांगतील ते कामं करायला लागतात। मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये मातोश्रीवरून येणारा अंतिम आदेश तोच सर्वोच्च असतो। आणि ठाकरेंची शिवसेना जेवढी विश्वासार्ह वाटते तेवढी एकनाथ शिंदेची शिवसेना विश्वासार्ह वाटत नाही। शिंदेची शिवसेना म्हणायला कसं तरी वाटतं, परंतु उद्धव ठाकरे यांची शिवसेना जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ठाकरे बाणा हा त्यासमोर लागला असतो, म्हणून ठाकरेंची शिवसेना म्हणताना नक्कीच ऊर भरून येतो, असं या नेत्यांनी म्हटल्याचं समोर येतंय। मित्रांनो, हा प्रवेश झाला विदर्भ आणि मराठवाड्यातून। विदर्भाच्या बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर तसेच मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि धाराशिव या भागातून हे प्रवेश झालेत। मित्रांनो, यावेळी शिंदे गट, काँग्रेस आणि भाजपला एकत्र खिंडार पडलाय। तिन्ही पक्षातील जवळजवळ 200 ते 225 नेत्यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून या सर्वांचं पक्षात स्वागत केल्याचं दिसत आहे। यावेळी अरविंद सावंत खासदार, आणि देसाई खासदार, चंद्रकांत खैरे, विनायक राऊत अशा प्रकारे शिवसेनेचे अनेक जिल्हा प्रमुख आणि शिवसेना नेते यावेळी उपस्थित होते। आता यावेळी प्रवेश कोणी केला ते देखील आता आपण जाणून घेऊया। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या नेत्यांनी या ठिकाणी रांग लावल्याचं आपण पाहिलंय। काँग्रेस ओबीसी समितीचे जिल्हाध्यक्ष गजानन खरात यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। त्यानंतर बुलढाण्याचे नेते सोपान सोनुने, त्यानंतर विलास मोरे, सोनूनाचे सरपंच, अशा प्रकारे जवळजवळ 16 ते 20 सरपंच, उमरा देशमुखचे सरपंच केशव वानखेडे यांच्यासह अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ देत हा प्रवेश ठाकरेंसाठी खूप मोठा त्यांनी दाखवलाय। यामुळे बुलढाणा, अमरावती, अकोला आणि नागपूर तसेच छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या जिल्ह्यातील शिवसेना आता मात्र सुसाट धावल्याचं या नेत्यांनी प्रथमताच म्हटलंय। एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दबदबा पुन्हा एकदा महाराष्ट्रात वाढण्यास सुरुवात झाली का, हे आता होय हे सत्य आहे। ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा महाराष्ट्रात वाढते हे नक्की खरं आहे असं सांगण्याची वेळ आली आहे। मित्रांनो, आपणास काय वाटतंय, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची शिवसेना भरारी घेईल का? नक्कीच यावरती प्रतिक्रिया द्या। धन्यवाद।